कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यार इरिटेट होतंय मला, पण कसला भारी सीन आहे हा। बिचारे डोळ्यातून पाणीच यायला लागलं माझ्या। किती ते प्रेम, पण आता हे सगळा ड्रामा थांबवा तुमचा। काय मला फक्त अहिल्यादेवी किर्लोस्करला माझ्या समोर गुडघे टेकवून माफी मागून भीक मागायला हवी होती। ते झालं, संपलं। आता तुम्हाला असं वाटतं का की मी इतकी मूर्ख आहे की मी या आदित्याला घरी जाऊन देईन? उलट मी तुला इथेच ठेवणार आणि तुला तुझ्या डोळ्यांनी तुझ्या आईला तडपून तडपून मरताना बघायला लावणार। हा, मी तर आता फक्त वाट बघतीये त्याचे पैसे यायची। माय मनी बेबीज। ओके अनुष्का, ए जा बाहेर पैसे आले ते घेऊन ये। त्या प्रीतमला बाहेरच्या बाहेर कळतं। बघू ना तिच्या घरच्यांनी हिची काय किंमत ठरवली आहे ते। हिच्या घरच्यांच्या नजरेत हिची किंमत किती पण असू देत, पण माझ्या नजरेत हिची किंमत एवढीच आहे। ए तिशा, बापरे, हे बघ केवढे पैसे पाठवले। एवढा मोठा ट्रंक भरून। तू जड आहे का? वाव अनुष्का, हे एवढे पैसे प्लीज ओपन कर ना पटकन। हाँ यार आलीसच ना तू? मी म्हणलं होतं ना अनुष्का तुला, ही चातुकार सारखी कुठूनही उगवते। पावळ्यात का आलीस तू? व्हॉट द हेल, आपण उगाच पैसे मागण्याच्या भांगडीत पडलो। जागच्या जागी संपवायला पाहिजे होतं यांना, पण नाही, तुझा मूर्खपणा नडलाय आपल्याला तुझा। अनुष्का मॅडम, फक्त दिशा मॅडमच मूर्ख नाहीत, त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही मूर्ख आहात। माझ्या देवी आईंची किंमत मागितली तुम्ही। समजा जग एका बाजूला ना माझ्या देवी आई एका बाजूला। माझ्या देवी आईंची किंमत होऊच शकत नाही, अनमोल आहेत त्या। अनुष्का मॅडम, तुम्ही तुमच्या या बहिणीचा म्हणजे या दिशा मॅडमच्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून तुम्ही हे समज केलं नाही, मान्य आहे। तुम्ही हे केलं, तुम्हाला करावं लागलं, पण चुकीच्या माणसासाठी। कारण दिशा मॅडम कधीच कुणाच्याच होऊ शकत नाहीत। त्यांनी तुमचा वापर करून घेतला, तुम्ही नादाला लागला त्यांच्या। अनुष्का मॅडम, मला अजून एक गोष्ट कळत नाही। तुम्ही आदित्य सरांसोबत साखरपुडा केलात, तुम्ही आदित्य सरांसोबत लगीन केल्यानंतर त्यांना बर्बाद करण्याचा, त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा विचार का नाही केलात? नाही म्हणजे तुम्ही जर का आदित्य सरांसोबत लगीन केलं असतं तर समद राज्य तुमच्या हातात आलं असतं, तुमचं काम सोपं झालं असतं। अनुष्का मॅडम, तुम्ही काय वाटेल ते करू शकला असतात।
अनुष्का मॅडम, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. खरं तर ना तुमचा प्लॅन बराबर होता. या दिशा मॅडमनी देवी आई समोर यायला नकोच होतं, पण तरी बी त्या आल्या आणि मग तुमचा समजा डाव फसला. आतापर्यंत एवढं चांगलं खेळत आलात तुम्ही, जिंकत बी आला होतात, पण दिशा मॅडम आल्यामुळे हरला तो. मूर्ख आहे दिशा. मी तिला हे सतत सांगत असते, पण ती ऐकतच नाही ना माझं. हे अनुष्का, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू काय ऐकतेस हिचं? अगं ही भडकवते तुला माझ्या विरोधात. लक्ष नको देऊ हिच्याकडे, इग्नोर कर तिला. ओ दिशा मॅडम, काय बोलताय तुम्ही? या अनुष्का मॅडम काय तुम्हाला तुमच्यासारख्या मूर्ख वाटल्या? हा, अन माझ्या देवी आई, आदित्य सर तुमच्या ताब्यात असताना, तुमच्या कैदीत असताना माझं धाडस तरी होईल का तुमच्या दोघींमध्ये भांडण लावून द्यायचं? अन मला असं वाटतं की हे असं काय बी करायची गरज नाही मला, कारण अनुष्का मॅडमना चांगलंच माहित आहे की तुम्ही किती नालायक आहात ते. होय ना अनुष्का मॅडम? तुम्ही नादाला लावलं अनुष्का मॅडमना तुमच्या. देव ना करो, पण अशी वेळ जर का आली तर तुम्ही अनुष्का मॅडमवर समजा ढकलून द्याल आणि फरार वालीकडनं. माहित आहे हे बी आम्हाला. आणि तुम्हाला काय वाटलं आम्हाला काही कळत नाही का? तुम्ही तुमच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अनुष्का मॅडमचा वापर करून घेतलात. वापरलात तुम्ही त्यांना, आणि आता हे समध्या जगाला कळले. दिशा मॅडम, इथपर्यंत येईपर्यंत प्रीतम सरांनी पोलिसांकडे समदे पुरावे दिले आहेत. पोलीस इकडे येतच असतील. तुम्ही या दोघांना मारून काय बी होणार नाहीये, तुमची सुटका होणार नाहीये दिशा मॅडम. अनुष्का तू हिच्या बोलण्यात येऊ नकोस. हा, ही मूर्खात काढतीये. विश्वास ठेवू नकोस, लक्ष देऊ नकोस. पारू, तुझं पटतंय मला, पण आता त्याचा काही उपयोग नाहीये. मी जे काही करून ठेवलंय त्याच्यातून मी सुटणार नाहीच हे मला माहितीये. मी काय या देशाच्या नादी लागले मला माहिती नाही, पण आता मला पश्चाताप होतोय. पारू, मला नाईलाजाने सगळं संपवावं लागणार आहे. मी मागे पुरावे नाही ठेवू शकत, नाहीतर मला अहिल्या दिशासोबत जेलमध्ये पाठवेल आणि मला नाही जायचंय जेलमध्ये. नाही 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 अनुष्का मॅडम, हे बघा, तुम्ही असलं काय बी विचार करू नका. माझ्या देवी आई आहेत ना, लई चांगल्या आहेत त्या तुम्हाला नक्की माफ करतील. फक्त माझी एकच विनंती आहे, तुम्ही माझ्या देवी आईंच्या आयुष्यातनं न किर्लोस्कर कुटुंबाच्या आयुष्यातनं कायमचं निघून जा. परत फिरकू सुद्धा नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.